बरोबर ओळखलं. आज आपण आलोय महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्ण शक्तिपीठ श्री क्षेत्र तुळजापूर येथे. महाराष्ट्र क्षात्र तेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणा शक्ती व स्वराज्य संस्थापक श्री शिवछत्रपती यांची आराध्य देवता, महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री भवानी मातेचे दर्शन करायला राजे शहाजी महाद्वारातून आपण आत प्रवेश केला आहे. महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातले तुळजापूर हे शहर सोलापूर पासून 45 तर धाराशिव पासून 22 किलोमीटर आहे. गोमुख तीर्थाच्या अहोरात्र वाहणाऱ्या पाण्याचे दर्शन घेऊन महाद्वाराच्या पायऱ्या उतरून आपण आत आलेलो आहोत. मंदिराच्या दर्शनी बाजूस होमकुंड असून त्यावर शिखर बांधले आहे. संपूर्ण महाराष्ट्राची कुलदेवता असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी विविध जातीपंथाचे भाविक येथे दररोज येतात. आता मंदिराचा कळस नजरेस पडतो. हा कळस पंचधातूंचा बनवलेला आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंथी आहे. इतिहास व पुरातत्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकूट किंवा यादवकालीन मानले जाते. मंदिराचा सभामंडप 16 खांबी असून पश्चिम दिशेला मातेचा गाभारा आहे. देवीच्या दर्शनासाठी आपण दर्शन मंडपात आलो आहोत. होमाच्या डाव्या बाजूला दर्शन मंडप उभारण्यात आले आहे. ही 5 मजली इमारत असून मुख्य मंदिरात जाण्यासाठी आपल्याला हे 5 मजले पार करून जावे लागतात. आता आपण देवीच्या मुख्य मंदिरात प्रवेश करतो आहोत. येथे धर्मदर्शन व मुखदर्शन असे भाग केले आहेत. पूर्वेला भवानी शंकराच्या वरद मूर्तीचे दर्शन घेऊन आपण पुढे निघालो आहोत. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचा दरवाजा चांदीच्या पत्र्याने मढवला असून त्यावर सुरेख नक्षीकाम करण्यात आलेले आहे. गाभाऱ्याच्या मधोमध भवानी मातेची काळ्या पाषाणाची तेजस्वी मूर्ती पाहायला मिळते. 3 फूट उंचीची स्वयंभू मूर्ती सिंहासनावर उभी असून तिच्या 8 हातांमध्ये त्रिशूळ, बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आणि महिषासुराची शेंडी आहे. पाठीवर पानाचा भाता असून देवीच्या मुखाच्या उजव्या आणि डाव्या अंगाला चंद्र आणि सूर्य आहेत. तुळजाभवानीचा उजवा पाय महिषासुरावर तर डावा पाय जमिनीवर दिसून येतो. दोन्ही पायांच्या मध्ये महिषासुराचे मस्तक आहे.
भवानी मातेचे दर्शन घेऊन प्रसन्न मनाने आपण मंदिराच्या बाहेर पडलो आहोत. समुद्र सपाटीपासून 2600 फूट उंच असलेले भवानीचे हे मंदिर बालाघाट डोंगरच्या कडेपठारावर आहे. या डोंगराचे पुराण ग्रंथातील जुने नाव यमुनागिरी असे होते. कालांतराने या स्थानी चिंचेची झाडे असल्यामुळे त्याचे नामकरण चिंचपूर झाले. नंतर तुळजाभवानीच्या नावाने लोक याला तुळजापूर म्हणू लागले. छत्रपती शिवाजीराजांची ही कुलदेवता. संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे. राज्याच्या विविध भागातून मातेच्या दर्शनासाठी भक्तगण येथे गर्दी करतात. तुळजाभवानीची मूर्ती ही चलमूर्ती म्हणजे प्रत्यक्ष पालखीत बसून मंदिराभोवती देवीची मिरवणूक काढली जाते. वर्षातून 3 वेळा मूर्ती सिंहासनावरून हलवून गाभाऱ्याबाहेरील पलंगावर ठेवली जाते. विजयादशमीच्या दिवशी आईची पालखीतून मिरवणूक काढतात. मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी होते. येथील अद्भुत दसरा उत्सव पाहण्यासाठी महाराष्ट्रातून हजारो भाविक गर्दी करतात. नवरात्रीच्या काळात 9 दिवस पूजा, घटस्थापना, छबिना असे विविध कार्यक्रम साजरे होतात. रेणू रना रना रेणू रेणू दीम दूम दन दीम दन दीम दूम दन दीम दन दीम दूम दन दीम दूम दन दीम दन उदनी दनी दन दिरताना उदनी दनी दन दिरताना तन दियन ता दीम दूम दन दीम दन दीम दूम दन दीम दन दीम दूम दन तन दीम दन दीम दन तन दीम दन दीम दन तन दियन दियन तन तन दीम दन दीम दन तन दियन दियन तन दीम दन तन दियन तान तान दीम दूम तन दीम तन दीम दूम तन दीम दूम तन दीम तन दीम सारे ग म गरे ग म प नी सा नी ध नी ध नी ध सा नी ध नी सा नी ग रे सा नी रे सा नी ध नी सा नी ध म गरे ध नी रे सा दीम दूम तन दीम दूम तन दीम दूम तन दीम दूम तना तर मंडळी, अशा मंगलमय वातावरणात महाराष्ट्राच्या कुलदेवतेचे श्री भवानी मातेचे दर्शन आपण आज घेतले. आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशाच उत्तम व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले मराठी मॅटर. दीम दूम दन दीम दन दीम दूम दन दीम दन दीम दूम दन दीम दूम दन दीम दन उदनी दनी दन दिरताना उदनी दनी दन दिरताना तन दियन ता दीम दूम दन दीम दन दीम दूम दन दीम दन दीम दूम दन
sa re ga ma ga re ga ma pa da ni sa ni da ni da ni da sa ni da ni sa re ga re sa ni da ni da ni sa ni da ma ga re sa ni re sa dim dum